हॅलो हाय नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आज होता उपवास, त्यामुळे सुरुवात तर चहापासून झाली आणि चहा घेतल्यानंतर लगेच मी साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली। तर चहा घेतल्यानंतर मी पूजा वगैरे करून घेणार होते, पण मिस्टरांना लवकर जायचं होतं म्हणून त्यांच्यासाठी पहिला तर मी फराळ बनवायला घेतला। तर साबुदाण्याची खिचडीमध्ये मी साबुदाणा जो आहे तो रात्रीच भिजत ठेवला होता, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मीठ टाकून हे मिक्स करून ठेवलं। बटाटे मी काही सुरुवातीला शिजवून वगैरे घेतले नाही, तर असे छोटे छोटे त्याचे काप वगैरे बनवून घेतले आणि साबुदाण्याची खिचडी आणि संत्र्याचा ज्यूस, तर असा नाश्ता होता आजचा। इथं माझी त्याचीच तयारी चालू आहे आणि ऑरेंज वगैरे कट करून घेतले मी आणि लगेच इथं मी साबुदाण्याची खिचडी बनवत आहे। तर कधी तुपामध्ये बनवते, कधी तेलामध्ये बनवते, तर आज मी तेलामध्ये साबुदाण्याची खिचडी बनवत आहे। आणि तेल गरम झाल्यानंतर लगेच हे बटाट्याचे जे एकदम पातळ पातळ मी कट करून घेतले होतं ते टाकलं आणि त्याच्यामुळे काय होतं की ते पटकन शिजले जातात। आणि 5 ते 6 हिरवी मिरची मी मिक्सरला म्हणजे वाटून घेतली आणि ती त्याच्यामध्ये टाकली। तर आता इथं आपला बटाटा पण छान असं शिजलेला आहे, तेलामध्ये टाकल्यामुळे तो पटकन शिजून जातो। तर जेवढे साबुदाणा मी भिजत टाकला होता त्याच्यापैकी थोडासा मी साबुदाणा इथं बनवला आहे, कारण त्या मिस्टरांना पटकन जायचं होतं, त्याच्यामुळे एवढं करायला थोडासा जास्त वेळ लागेल म्हणून मी थोडासा साबुदाणा पटकन बनवून घेतला। आणि भिजते वेळेस थोडंसं पाणी कमी टाकलं की साबुदाणा आपला म्हणजे एकदम सुटसुटीत होत, असं चिकट अजिबात होत नाही। आणि इथं छान अशी आपली साबुदाण्याची जी खिचडी आहे ती तयार झालेली आहे। तर जेव्हा लहान होतो तेव्हा साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी खरं तर उपवास धरला जायचा, तर सगळ्यांचीच सर्रास फेवरेट अशी साबुदाण्याची खिचडी असते। आणि थोडा वेळ मी वाफेवरच शिजण्यासाठी ठेवला आणि ते लगेच पटकन मी ज्यूस वगैरे बनवून घेतला। ऋतूला आणि ऋतूच्या पप्पांना लगेच मग मी फराळासाठी दिलं। ऋतूला पण खूप साबुदाण्याची खिचडी आवडते आणि त्यानंतर मग खिचडी वगैरे मी त्यांना नाश्ता वगैरे दिला, ऋतूला पण भरवलं आणि त्याच्यानंतर लगेच मी पूजा वगैरे करून घेतली। तर घरातला सर्व दसरा वगैरे माझा झालेला होता, फक्त बाकी होती ती देवपूजा आणि देवांचं पण सर्व देवघर वगैरे पुसून ते घेतलं। त्याच्यानंतर खालची फरशी जी आहे ती क्लीन करून घेतली आणि लगेच मग मी पूजा करायला सुरुवात केली। तर देव वगैरे मी छान स्वच्छ असे घासून ते घेतलेले होते। इथंच मग देवाच्या सर्व गोष्टी घासलेल्या होत्या, त्याच्यानंतर लगेच मग मी पंचपाळ वगैरे भरून ठेवलं। सुरुवातीला तर देवपूजा करते वेळेस आपण दिवा लावतो। तर सर्व देवांच्या प्रतिमा वगैरे मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्या, त्यांना पण मी ज्या माझ्याकडे स्वामींच्या 2 प्रतिमा आहेत त्यांना पण पुसून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर ह्या उतरंडी वगैरे भरून ठेवल्या। तर देवांना मी सुरुवातीलाच स्वच्छ असं दह्याने वगैरे घासून म्हणजे दह्याने वगैरे आंघोळ घातली होती आणि शेवटी मग मी फक्त पाण्याने आंघोळ वगैरे घातली आणि देव जागच्या जागी ठेवून दिले। देवांची पूजा वगैरे झाली, नैवेद्य ते ठेवला आणि त्याच्यानंतर मग मी छोटीशी दररोजच्या दररोज जी आहे ती रांगोळी काढून घेते, अगरबत्ती लावली। तर घरामध्ये पूजा केल्यानंतर वेगळंच काहीतरी वातावरण तयार होतं। तर इथं माझी पूजा वगैरे चालू आहे आणि ऋतूची बडबड पण बाजूला चालू असते, पण तो काही व्हिडिओमध्ये आला नाही। तो म्हणजे जिथं मोबाईल ठेवलेला होता त्याच्या पुढंच त्याच्या सर्व गोष्टी आहेत त्या चालू होत्या। लगेच मी देवांची आरती वगैरे करून घेतली। तर इथं माझी छान अशी देवांची पूजा झालेली आहे।
पूजा वगैरे झाली. त्यानंतर सकाळी जे पण काही फराळाचं बनवलं होतं त्याचे भांडे पडलेले होते. मग म्हटलं जर आराम करत बसलो तर मग ते तसंच राहून जाईल. त्याच्यानंतर पटकन लगेच भांडे वगैरे क्लीन केले. तर सकाळी नाश्त्याचे फक्त एवढे भांडे मला पडलेले होते. लगेच भांडे वगैरे क्लीन केले आणि किचन ओटा वगैरे सर्व स्वच्छ करून ठेवला. तर मी जसं तुम्हाला माझ्या किचनची टूर देते. तर मी एवढं छान आता दसऱ्यामध्ये पूर्ण सगळी क्लिनिंग केली होती आणि खूप छान किचन दिसत होतं, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात. आणि माझं छान असं किचन सेट झालेलं आहे. ज्यावेळेस आपण सर्व क्लिनिंग करतो त्यावेळेस तिथं आपल्याला जेवढा जास्त वेळ घालवता येईल तेवढा आपण तिथं घालवतो. आणि त्याच्यानंतर मग लगेच आता ही गोष्ट मी संध्याकाळी म्हणजे 4-5च्या दरम्यान शूट करते. त्यानंतर कपडे वगैरे लगेच सुकले होते, ते लगेच मी फोल्ड वगैरे करून ठेवले. आणि इथं ऋतू झोपलेला होता, त्यामुळे म्हटलं चला पटपट सर्व कामं जी आहेत ती आवरून घेऊयात. तर या कपाटामध्ये आमचे जे आम्ही रेग्युलरचे कपडे, टी शर्ट्स वगैरे त्याचे काही माझे या गोष्टीच आम्ही इथं ठेवतो. आणि जे आमचे मास्टर बेडरूम आहे त्याच्यामध्ये आमचं दुसरं एक मोठं कपाट आहे. त्याच्यामध्ये मग बाकीच्या सर्व म्हणजे जे साड्या वगैरे ज्या गोष्टी आहेत तर मी त्या कपाटामध्ये तिकडं ठेवते. इथं अगदी थोडेसे कपडे असतात. ते आवडल्यानंतर आता वाजले संध्याकाळचे 7 किंवा 7:30 ते 8चा काहीतरी टायमिंग झालेला असेल. आणि आज उपवास त्याच्यामुळे म्हटलं सकाळी साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती. तर दोन वेळेस साबुदाण्याची खिचडी खाल्लं तर ते पित्त वगैरे होतं. त्याच्यामुळे मग मी संध्याकाळी आपली साधी बटाट्याची हिरवी मिरचीची बटाट्याची भाजी आणि भाकरी करायचं ठरवलं. इथं तर माझी भाजीचीच तयारी चालू आहे. तर भगरीची भाकरी आणि बटाट्याची भाजी किंवा नवरात्रीमध्ये तर भेंडीची भाजी पण खाल्ली जाते. ह्याचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान आणि टेस्टी लागतं. तर मग हिरवी मिरची वगैरे मी मिक्सरला वाटून घेतली आणि झटपट अशी भाजी बनवून घेणार आहे. तर तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्येच मग बटाट्याचे जे फोडी करून घेतल्या होत्या त्या टाकल्या. तर सुरुवातीला आपण हिरवी मिरची पण टाकू शकतो, पण मी पटकन त्याच्यामध्ये बटाटे टाकले आणि मग तेलामध्येच फक्त परतून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यामुळे पटकन शिजले जातात, जास्त वेळ पण भाजीसाठी लागत नाही. तर कुठं त्याच्यामध्ये जिरे वगैरे उपवासासाठी वापरतात, पण आमच्या इकडं जिरे वगैरे नाहीत चालत उपवासामध्ये. तर एकदम सिंपल अशी मी बटाट्याची भाजी बनवत आहे. तर एका बाजूला भाजी पण बनत होती आणि लगेच मग मी भगरीच्या ज्या आहेत त्या भाकरी बनवून घेतल्या. तिथे त्याचीच पण तयारी चालू आहे. तर भगरीच्या भाकरी करताना ते पीठ एकदम असं म्हणजे कोरडं राहतं. तर त्याच्यासाठी मी थोडंसं गरम पाणी जे आहे ते करून घेतलं. त्याच्यामुळे भाकरी ज्या आहेत त्या तुटणार नाहीत. तर भगरीच्या भाकरी ज्या करते वेळेस माझ्या शक्यतो तर तुटतात, पण आज बघून म्हटलं काय होतं ते. तर इथं मग एका बाजूला मग मी बटाट्याची भाजी पण करत ठेवली आणि त्याच्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट पण मी ॲड केलं. आणि मग ती बटाट्याची भाजी पण आपली शिजत आहे एका बाजूला आणि लगेच मी भाकरी वगैरे बनवून घेतल्या. तर ते गरम पाणी केल्यामुळे माझी भगरीची भाकरी जी आहे ती काही तुटली नाही. तर इथं बटाट्याची भाजी पण तयार झाली आणि भाकरी पण पटपट तयार बनवून घेते. तर 1 ते 2 मला भाकरी बनवायच्या आहेत अगदी. बटाट्याची भाजी पण मी थोडंसं पाणी टाकलं आणि छान अशी बटाट्याची भाजी आणि खरंच खूप छान अशी माझ्या भगरीच्या भाकरी तयार झाल्या होत्या आणि भाजी पण खूपच टेस्टी झाली होती.